हाय स्टुडंट्स, वेलकम इन SJ ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड सेकंड नंबरचा लेसन रिअल नंबर्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस आहे 2.5. पाहूया. त्याआधी SJ ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. पाहूया. क्वेश्चन 1 आहे, फाइंड द व्हॅल्यू. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. रीड करताना रीड करायचं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2. हे रीड करताना रीड करायचं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2. 15 - 2 व्हॅल्यू काय येईल? इज इक्वल टू 15 - 2 13. इज इक्वल टू 13. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 13. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9. 4 - 9 किती येतील? 5. आणि बिगर नंबर साईन, 9चं साईन निगेटिव्ह, इज इक्वल टू 5. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही रिअल नंबरची कधीही निगेटिव्ह नसते. रिअल नंबर्सची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्ह नसते. म्हणून निगेटिव्ह आन्सर आलं तरीही ते काय लिहायचं? पॉझिटिव्हमध्ये लिहायचं. म्हणून ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9 इज इक्वल टू +5. थर्ड नंबरचं पाहूया. थर्ड नंबरचं पहा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 × -4. 7 × -4 ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज इक्वल टू 7 4 = 28. आणि 1 नंबरला निगेटिव्ह साईन आहे, 1 नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर राहणार हा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 × -4 इज इक्वल टू 28. मी आताच सांगितलं, कोणत्याही रिअल नंबरची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्ह नसते, म्हणून ती पॉझिटिव्ह लिहायची. इझी आहे हे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. हे रीड करायचं लक्षात आलेलंच असेल ना तुमच्या. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9 आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 × -4. म्हणताना म्हणायचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे सॉल्व. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1. म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1 हा पॉझिटिव्ह 1 असू शकतो किंवा निगेटिव्ह 1 असू शकतो. म्हणून सॉल्व करताना कसं सॉल्व करायचं पहा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x - 5 इज इक्वल टू +1 और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x - 5 इज इक्वल टू -1. आणि आता हे इक्वेशन्स आपण काय करायचे? सॉल्व करायचे. ते कसे सॉल्व करायचे पहा. 3x - 5 इज इक्वल, आपण वन साईड पहिल्यांदा सॉल्व करून घेऊया, नंतर ही साईड सॉल्व करूया. 3x - 5 इज इक्वल टू 1 हे आता इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ते कसं सॉल्व करायचं पहा. इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो? एक्सची व्हॅल्यू फाइंड करतो. मग एक्सच्या बाजूला जे जे नंबर आहेत त्यांचे जे जे ऑपरेशन्स इथे आहेत या बाजूला, त्याचे अपोजिट ऑपरेशन्स या बाजूला करायचे असतात. त्यालाच म्हणायचं इक्वेशन सॉल्विंग. म्हणजे आता हे -5 हे मायनस आहे, 3x - 5 आहे, हे इकडे आल्यावर काय होतील? पॉझिटिव्ह. हे 1 आहे तसेच राईट करायचे आणि हे प्लस करायचे. 3x इज इक्वल टू 6 आले. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 3 आणि एक्समध्ये कोणतंही साईन नसतं तेव्हा मल्टिप्लाय असतं. एक्स इज इक्वल टू हे 3 काय होतील? डिवाइड बाय होतील. एक्स इज इक्वल टू 2 येईल. 3 2 = 6. एक्स इज इक्वल टू 2. 3 1 = 3, 3 2 = 6. आता ही साईड सॉल्व करूया. और 3x - 5 इज इक्वल टू -1. मग 3x इज इक्वल टू हे -1 पहिले राईट करायचे आणि हे मायनस असलेले काय होतील? +5 होतील. मग 3x इज इक्वल टू हे अपोजिट साईन आहे, -1 +5 म्हणून यांचं काय होईल? सबट्रॅक्शन होईल. 5 - 1 4 आणि बिगर नंबर साईन प्लस म्हणजे +4 राहतील. मग 3x x इज इक्वल टू हे 3 × असलेले डिवाइडला घेऊया, 4/3. मग एक्सची व्हॅल्यू आलेली आहे, x इज इक्वल टू 4/3. इथे ऑर लिहायचा राहिला. ऑर एक्सच्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू 4/3. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 - 2x इज इक्वल टू 5.
आता हा 5 पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो, त्या ह्यानं सोडूया आपण. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 मायनस 2x इज इक्वल टू 5 और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 मायनस 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 5. पॉझिटिव्ह 5 और निगेटिव्ह 5. मग इथे पुढे इक्वेशन आपल्याला सॉल्विंग करायचं आहे. 7 मायनस 2x इज इक्वल टू 5 और 7 मायनस 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 5. वन साईड आपण सॉल्व करून घेऊया. निगेटिव्ह 2x राहतील आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हे 5 राईट करून घ्यायचे आणि हे पॉझिटिव्ह 7 इथे आल्यावर होतील निगेटिव्ह 7. निगेटिव्ह 2x इज इक्वल टू 5 मायनस 7. अपोजिट साइन्स आहेत म्हणून मायनस होईल. 7 मायनस 5 2, बिगर नंबर साइन निगेटिव्ह 2. x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 डिवायडेड बाय निगेटिव्ह 2. x इज इक्वल टू आन्सर येईल 1. 2 1 जा 2. आता ही साईड सॉल्व करून घेऊया. और इथे निगेटिव्ह 2x राहतील इज इक्वल टू निगेटिव्ह 5 आणि हे पॉझिटिव्ह असलेले 7 होतील निगेटिव्ह 7. निगेटिव्ह 2x इज इक्वल टू सेम साईन आहेत, ॲडिशन होईल. 7 प्लस 5 12 आणि नंबर्सला असलेलं साईन. मग x इज इक्वल टू निगेटिव्ह 12 डिवायडेड बाय निगेटिव्ह 2. मल्टिप्लायला असलेले 2 होतील डिवाइड बाय. अपोजिट ऑपरेशन करत जायचं. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 आन्सर येईल. आणि सेम साईन असल्यावर पॉझिटिव्ह होतात, निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होईल. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे x इज इक्वल टू 1 और x इज इक्वल टू 6. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 8 मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू 5. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह. लिहिताना कसं लिहिणार? 8 मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू 5 और 8 मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू निगेटिव्ह 5. आता आपण एक साईड सॉल्व करून घेऊया पहिल्यांदा. 8 मायनस x इज इक्वल अपॉन 2 इज इक्वल टू 5. हे डिवाइडला असलेले 2 काय होतील? इंटू होतील. 5 इंटू 2. 8 मायनस x इज इक्वल टू 5 2 जा 10. आता इथून पुढे इथे होतील निगेटिव्ह x आणि हे पॉझिटिव्ह असलेले 8 इकडे होतील निगेटिव्ह 8. निगेटिव्ह x इज इक्वल टू 10 मायनस 8 2. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा निगेटिव्ह एक्स आहे. अशा वेळी काय करायचं? ह्या एक्सला असलेलं हे जे साईन आहे हे नंबरला द्यायचं. मग एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 2. पहा, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे एक्सची. ते आलेली आहे निगेटिव्ह एक्सची व्हॅल्यू. मग निगेटिव्हचं साईन आपण ते काय केलेलं आहे? एक्सचं साईन नंबरला दिलेलं आहे. आता ही साईड सॉल्व करूया. और 8 मायनस एक्स अपॉन 2 आहे ते काय होतील? इंटू निगेटिव्ह 5 इंटू 2. मग 8 मायनस एक्स और निगेटिव्ह 2 इंटू 5 2 जा 10, निगेटिव्ह 10 येईल. निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 10 आणि पॉझिटिव्ह असलेले 8सुद्धा होतील निगेटिव्ह 8. और निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू सेम साईन आहे म्हणून ॲडिशन होईल निगेटिव्ह. आता इथे काय झालेलं आहे? दोन्ही साईड निगेटिव्ह आहेत म्हणून अशा वेळी काय करायचं? दोन्ही साईडचं साईन पॉझिटिव्ह होईल. मग एक्सची व्हॅल्यू आलेली आहे x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 और x इज इक्वल टू 18. दोन्ही साईन सेम आहेत म्हणून काय केलेले आहेत आपण? दोन्ही पॉझिटिव्ह घेतलेले आहेत. x इज इक्वल टू 18. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू 5. लिहिताना कसं लिहिणार? 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 5 और 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 5. पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. आता आपण वन साईड सॉल्व करूया. x अपॉन 4 आहे तसेच हे प्लस असलेले 5 काय होतील? मायनस 5. मग x अपॉन 4 इज इक्वल टू 0 आणि हे डिवाइडला असलेले x4 काय होतील? मल्टिप्लाय होतील. परंतु कोणत्याही नंबरने 0ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? नेहमी 0. म्हणून x इज इक्वल टू 0. आता आपल्याला दुसरी साईड सॉल्व करून घ्यायची आहे. x अपॉन 4 आहे तसेच निगेटिव्ह 5 आणि हे प्लस असलेले 5 इकडे आल्या होतील मायनस.
म्हणजे हे पॉझिटिव्ह असलेले 5 होतील निगेटिव्ह. आणि मग x/4 इज इक्वल टू सेम साईन आहे, ॲडिशन होईल, निगेटिव्हचं साईन राहील आणि डिवाइडला असलेले 4 होतील मल्टिप्लाय. 4x इज इक्वल टू 10 4 जा 40 आणि मायनसचं साईन, -40. ते ऑर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे x इज इक्वल टू 0 ऑर x इज इक्वल टू -40. Thank you students for watching this video. Thank you so much.